नमस्कार मित्रांनो, आज आपण क्लास 12 मधला डिफरन्शिएशन या चॅप्टर मधला पहा चेन रूल पाहणार आहोत. पहिला रूल. ठीक आहे, काय म्हणताय बा समजून घ्या. ठीक आहे, कारण y f of g of x, y f of u हा पाहिल्याबरोबर अर्धजण चल के आला म्हणते. ठीक आहे, बरोबर आहे. तर एक काम करू, आपण पहिले आले समजू. ठीक आहे, काय म्हणतात की y f of u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u. ठीक आहे, म्हणजे y f of u हा u मध्ये डिफरन्शिएट होता आणि u g of x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. ओ नाईस. ठीक आहे, बरोबर आहे. सच दॅट असा की म्हणजे असा की द कंपोजिट फंक्शन म्हणजे हा जो आहे ना, हा आणि हा पुरे कंपोजिट फंक्शन आहे. ओके, कंपोजिट शब्द आला. ठीक आहे, त्यानंतर y f of g of x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन. जनरली पाहला तर हाच कंपोजिट फंक्शन आहे. ठीक आहे, क्लिअर आहे पर्यंत. ओके, तर फंक्शन ऑफ x देन प्रूव्ह दॅट dy by dx इज इक्वल टू dy by du इंटू du by dx प्रूव्ह करा म्हणते. ठीक आहे, ओके. तर मजाक मध्ये पहिली तर गोष्ट याला असंच रट्टा मारून प्रूव्ह करता येते. बरोबर. ठीक आहे, ओके. नाही तर मग फील करूनही आपल्याला प्रूव्ह करता येते. ठीक आहे, विषय तो ना. आता पाहू आपण की नेमका का. तर इथं समजू पहिले कंपोजिट फंक्शन म्हणजे काय होते हे तर समजा पहिले. बरोबर. ठीक आहे, तर तुम्हाला माहित आहे कंपोज करणे, गाणं कंपोज करणे म्हणजे काय. तर गाणं कंपोज करणे म्हणजे फक्त ला 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 म्हटलं तर होत नाही. ठीक आहे, यामध्ये म्युझिक पाहिजे. बरोबर. ठीक आहे, ओके. तेव्हाच मजा येते गाण्यामध्ये. ठीक आहे, म्हटलं ना. म्हणजे कंपोज करता म्हणजे म्युझिक राहील, शब्द राहील. बरोबर. ठीक आहे, म्हणजे गाणं तयार करताना डिफरंट क्वालिटी द्यायला लागते. बरोबर. तर कंपोजिट फंक्शन म्हणजे तसाच. आता मतलब समजा थोडा पहिले हलकासा सांगून देतो की जर y इज फंक्शन घेतलो की साइन लॉग एक्स, तर काय कहाणी समजा का. ठीक आहे, हा साइन आणि लॉग एक्स म्हणजेच या पा एक साइन एक्स फंक्शन राहते. क्लिअर आहे परंतु y साइन एक्स आहे आणि तिथे साइन लॉग एक्स दिला म्हणजे काय झाला माहिती, साइन मध्ये लॉग एक्स घुसखोरी केला. ठीक आहे, म्हणजे समजलं ना. म्हणजे साइन मध्ये लॉग एक्स घुसखोरी केला, समजलं ना. म्हणजे आपण कचवा म्हणू शकतो पा साइन लॉग एक्स पकडला. ठीक आहे, म्हणजे एका फंक्शन मध्ये एक फंक्शन घुसणे. ठीक आहे, याला कंपोजिट फंक्शन गावठी भाषेत सांगितलं. ठीक आहे, कारण डिटेल द्यायची वेळ नाही. ठीक आहे, डिटेल तसं मी क्लासमध्ये शिकवलं सॉ, पण इथं पाहता व्हिडिओ मध्ये आपल्याला प्रूव्ह करायचा किती वेळचा व्हिडिओ राहते. ठीक आहे, तर पहा कंपोजिट फंक्शन म्हणजे एका फंक्शन मध्ये एक जाणे. ठीक आहे, आता ऐका काय म्हणतात y f of u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u. ठीक आहे, म्हणजेच and u g of x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. ठीक आहे, म्हणजेच y f of u इकडे पहा एक गोष्ट समजा. y मान के चलो हा f of u जर असेल तर हा u फंक्शन असं समजा. ठीक आहे, पटलं ना. म्हणजे f of u. ठीक आहे, साइन u असं समजा. ओके, फिलहाल के लिए y साइन u माना. ठीक आहे, हा u फंक्शन. ठीक आहे, इथपर्यंत. आणि आता पहा u मध्ये पुन्हा x आहे म्हणजे काय म्हणता पहा की y f of u साइन u आणि u मध्ये पुन्हा x आहे म्हणजे u म्हणजे कोण लॉग x ना. ठीक आहे, त्याला चेन रूल म्हणून. ठीक आहे, तर फिलहाल के लिए पहा मी काय करता आता प्रूफ करून दाखवता का की लेट इथं लिहिता पहा, काही टेन्शन नाही घ्यायचं. प्रूफ करता पहा. मी असं म्हणत आहो की डेल्टा वाय यू. ठीक आहे, अँड डेल्टा यू पहा डेल्टा वाय अँड डेल्टा यू म्हणजे यू मध्ये फंक्शन डिफरन्शिएट होता. ठीक आहे, तर ऐका डेल्टा वाय अँड डेल्टा यू बी द स्मॉल इन्क्रीजमेंट. काय स्मॉल इन्क्रीजमेंट. ठीक आहे, इन्क्रीजमेंट. ठीक आहे, इन वाय अँड यू म्हणजे काय म्हणतो आपण की डेल्टा वाय आणि डेल्टा यू हे छोटासा इन्क्रीजमेंट आहे. तर डेल्टा वाय हा वाय मध्ये होता आणि डेल्टा यू हा यू मध्ये होता. क्लिअर आहे. आता का क्लिअर राहणार याचा अर्थ समजा. ओके, पहिली गोष्ट डेल्टा वाय अँड डेल्टा यू म्हणजे काय माहिती आहे की डेल्टा वाय इकडे पहा डेल्टा वाय अँड डेल्टा यू हे जो एच म्हणजे छोटासा इन्क्रीजमेंट. जसं आपण एक फंक्शन पाहलो. ठीक आहे, इथे जर ए पॉइंट असेल, एक पॉइंट जर एवढ्याच चालला धीरेच तर ए प्लस एच हाच तो डेल्टा. समजलं ना. ओके, स्मॉल इन्क्रीजमेंट. तर का पहा वाय हा छोटासा चेंज होता आणि यू मध्ये सुद्धा छोटासा चेंज होता. ठीक आहे, आणि आल्सो पुन्हा एक गोष्ट काय म्हणता की डेल्टा एक्स म्हणजे कोण. आता डेल्टा एक्स म्हणजे आपण एक्स फंक्शनात चेंज होता असं समजू की डेल्टा एक्स इज अ करस्पॉन्डिंग इन्क्रीजमेंट. म्हणजे करस्पॉन्डिंग म्हणजे जसं आता यू चेंज होता ते एक्सही चेंज होता. बरोबर, करस्पॉन्डिंग इन्क्रीजमेंट. ठीक आहे, करस्पॉन्डिंग इन्क्रीजमेंट पहिले भाषांतर लिहायला लागते. ओके, ठीक आहे, इन्क्रीजमेंट इन
एक्स, ठीक आहे, डेल्टा एक्स एक्स मध्ये चेंज होता. पटलं. एक गोष्ट तुम्हाला माहित असेल, नसेल माहित तर माहिती करून घ्या, ठीक आहे, की हे डेल्टा वाय, डेल्टा एक्स, डेल्टा डेटाल डेटाल काय, ठीक आहे. तर पहा लक्षात घ्या, एक छोटीशी कहाणी सांगता, पहिले स्टोरी ऐकून ठेवा, ठीक आहे, मग तिकडे जाऊ. हा तर आपल्याला लिहायचं आहे. पटलं काय बा, की डेल्टा वाय आणि डेल्टा एक्स इज इक्वल टू, जर सपोज दॅट लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू जर 0 झाला तर याचा आन्सर डीवाय बाय डीएक्स येते. ही गोष्ट पहिले लक्षात ठेवा, ठीक आहे. तर यासाठी बेसिक माहित पाहिजे मेरे अजीज दोस्तों, बरोबर आहे. आता म्हणाले हे कावे, हे कावे, समजलं. तर याचा अर्थ डेरिवेशन होत आहे, समजलं ना. याचा अर्थ लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0, ठीक आहे. म्हणजे हा शब्द महत्वाचा आहे, पटलं ना, हा वाला, ठीक आहे, की डी बाय डेल्टा एक्स, ठीक आहे. म्हणजे डी बाय डेल्टा एक्स म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स, समजलं ना. रेट ऑफ चेंज ऑफ वाय, वाय मध्ये चेंज होता विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे याचा अर्थ काय पहा, इकडे चेंजिंग चालू आहे, ठीक आहे, इथे का चेंज चालू आहे आणि इथे पुरा चेंज झालाय, समजताय ना. याचा अर्थ समजा, ठीक आहे, मी गाडी चालवत आहो आणि गाडी चालवून झाला, याच्यात फरक आहे, समजताय ना. तर मॅटर समजा की डेरिवेशन इकडे होत आहे आणि इकडे डेरिवेशन झालाय, समजताय ना. म्हणजे याचा अर्थ काय की डेल्टा वाय डेल्टा यू हा स्मॉल इन्क्रीजमेंट होत आहे, ठीक आहे. डेल्टा एक्स सुद्धा स्मॉल इन्क्रीजमेंट होत आहे. म्हणजे इन्क्रीजमेंट होऊन डेरिवेशन म्हणतात. आता डेरिवेशन म्हणजे काय, तर स्लोप ऑफ टँजेंट, म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट बनण्याची कोशिश करतात. मी फील नसेल करत, बरोबर आहे. याला फील करण्यासाठी क्लासमध्ये बरोबर फील केलं होतं, ठीक आहे, पटलं ना. तर फिलहाल केले. आता आपल्याला जास्त वेळ नाही, इकडे आपल्याला थ्योरम प्रूव्ह करून दाखवा लागेल, बरोबर. आता इकडे आहे का, मी काय म्हणता, जर असं असेल तर मी इथं लिहित पहा की डेल्टा ऍज डेल्टा यू टेन्स टू जर 0 असेल तर मग दे, किंवा डेल्टा एक्स टेन्स टू 0 असेल तर दे डेल्टा यू टेन्स टू 0 असेल. म्हणजे याचा अर्थ पहा काय म्हणता, की डेल्टा एक्स टेन्स टू 0 तर डेल्टा यू टेन्स टू 0. याचा अर्थ काय म्हणता, इकडे समजा. ओके, म्हणजे समजा जर पुरा जो साइन एक्स वाला फंक्शन आहे पुरा, ठीक आहे, साइन एक्स, ठीक आहे, असं समजा लॉग एक्स. तर मला काय म्हणायचं, इकडे पहा, आता मी काय म्हणतो की साइन मध्ये लॉग एक्स फंक्शन, म्हणजे एक काम समजा की यू फंक्शन याच्यामध्ये घुसखोरी करता, याच्यामध्ये यू फंक्शन आहे. तर मग मला सांगा, ठीक आहे, हे जर गाडी असेल, पहा एक उदाहरण सांगतो, गावठी भाषेत समजवतो पाहता. ओके, हा जर गाडी चालवत असेल साइन वाला, असं समजा साइन वाला गाडी चालवत आहे, तर यू नावाचा माणूस बसून आहे, तर साइन वाला माणूस चालला त्यासोबत यू नाही जाईल का, एवढी तर गोष्ट क्लिअर आहे. अरे समजा ना भाऊ, ठीक आहे, की साइन गाडी चालवत आहे आणि यू बसून आहे, तर साइन गाडी चालवत तर यू सोबत सोबत जाईल. आता म्हणजे यू तर उभा राहील ना, साइन चालला जाईल का, असं, ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय म्हणता की डेल एक्स जसा चेंज होता तसा डेल यू चेंज होता. याचा जॉमेट्रिकल मिनिंग आहे ग्राफवर, ठीक आहे. पण सध्या आता नाही सांगतात मेरे अजीज दोस्त, पटला ना. आता मी थ्योरम प्रूव्ह करतो, ठीक आहे. तर याला इक्वेशन नंबर मी फर्स्ट दिलो, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता एक काम करता पहा, एक पॉइंट लिहित आहो की आता मी लिहिता एवढा भाषण नाही लिहित, लंबा भाषण नाही लिहित, का लिहिता पहा, हा वाला हटवत आहो, हा वाला पार्ट. वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू, म्हणजे काय लिहिल, वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू. त्याच्याच घुसाना, बरोबर, पहा ना, वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू, जास्त टेन्शन नाही घ्यायचा. एंड यू इसको हटाओ, ठीक है, बराबर है ना. ओके, इज अ डिफरेंशिएबल फंक्शन आहे, इज अ डिफरेंशिएबल फंक्शन ऑफ कायच्यामध्ये आपण चेक करा एक्स. तर मग देन टीवा का होते पहा, ध्यान से देखो, ठीक है. आता मी एक काम करता, आपल्याला प्रूफ का करायचा इथून तर लिहिलो, ठीक है, इसको मैं हटा देता हूं, ठीक है. आता एक काम करता, ध्यान से सुन, मी पुढचा पॉइंट लिहिता पहा, ऐका की वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू म्हणजे काय होईल पहा. ओके, म्हणजे वाय हा फंक्शन, ठीक आहे, म्हणजे असं समजा इकडे पहा, वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू, ठीक आहे. म्हणजेच काय करताय पहा की डी अपॉन डी यू, ठीक आहे, हा कोणाला वायने चेंज करता, कोणाला चेंज करता, वायला, ठीक आहे. तर काय होईल पहा, आता चेंज करत आहे बरं, झाला नाही, ओके, लक्षात घ्या. तर काय होईल पहा, आता मी करत आहे म्हणजे काय इकडे सांगितलं, ठीक आहे. म्हणजेच काय होईल पहा, लिमिट डेल्टा काय होईल पहा, येतं का खाली यू, तर डेल्टा यू टेन्स टू 0, तर डेल्टा वाय, इकडे पहा, डेल्टा वाय डिवाइडेड बाय डेल्टा यू, पहा चेंज का होता, डेल्टा यू चेंज होता धीरे धीरे, पटला ना. तर याचा अर्थ याला चेंज केल्यानंतर पुढे का होईल, तर हा चेंज होता, तर मग होईल का डीवाय बाय डी. बहुत ही बढ़िया प्यारा सा पॉइंट, पण हा चेंज होता आणि हा झाला, बरोबर. म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट बनता आणि हा बनला, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे.
आता काय होईल पुन्हा, मग जसा y हा म्हणजे y डिफरन्शिएट होते u मध्ये, तर u सुद्धा डिफरन्शिएट होते x मध्ये, तर काय होईल पहा, मग लिमिट पुन्हा लावा लिमिट. ओके, कोण चेंज होत आहे पहा आता, ठीक आहे, की u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, म्हणजेच काय होईल पहा, u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, तर याला डेल्टा हा चेंज होता, ते लिमिट लावू डेल्टा x टेंड्स टू 0, तर होईल का सांगा बरं, du बाय dx. एक गोष्ट लक्षात घ्या बरं. ओके, यदि 500 पावरची कॅप्सूल नको का, हा डेल्टा वे आणि हा डी वे, समजताय ना, याच्यात आणि याच्यात थोडं फरक आहे, समजलं ना, हा चेंज होता आणि हा झाला, समजलं इथपर्यंत. आता पहा एक गोष्ट लिहिता, आपला जो मेन फंक्शन आहे तो आहे काय पहा, dy बाय dx, म्हणजे याच्यामध्ये चेंज होत असेल तर याच्यात तर चेंज होईल, ठीक आहे, तर मग काय होईल पहा लिमिट. ओके, का लिहितो आपण डेल्टा x टेंड्स टू 0, आन्सर लिहून घुसाडून देता, काय होईल पहा डेल्टा y अपॉन डेल्टा x, बरोबर, इकडे चेंज होत आहे याच्यामध्ये चेंज होईल, तर इथे काय होईल पहा dy बाय dx असं लिहायचं आणि याला कचने इक्वेशन नंबर फर्स्ट द्यायचं, ठीक आहे, बाकी गोष्ट आता मी इकडे उडवतो, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता ऐका. ओके, फिलहाल के लिए एवढा तर पार्ट मी मिटवूनच घेतो, ठीक आहे. आता काय होईल पहा, चलो नाव पुरी कहाणी लिहितो पहा. आता काय करता, हा जो प्रूफ करायचा आहे ना, याला डेल्टाच्या फॉर्म मध्ये लिहितो, कसा लिहितो पहा डेल वाय अपॉन डेल एक्स, ठीक आहे, इज इक्वल टू डेल वाय अपॉन डेल यू, ओके, इनटू डेल यू अपॉन डेल एक्स, ठीक आहे, हे डेल ओव्हर डेल. ओके, समजलं ना, डी वाय बाय डी एक्स नव्हे, ठीक आहे. आता काय करतो आपण, टेकिंग, येथे एक लिमिट लावतो, टेकिंग लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 ऑन बोथ साइड, ठीक आहे, बोथ साइडले मी काय लावलो, डेल्टा एक्स टेंड्स टू 0 लिमिट लावलो, तर काय होईल पहा आता, ठीक आहे, चला डी वाय डेल्टा वाय अपॉन डेल एक्स, डी आय नको म्हणा, ठीक आहे. आता इथे लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 घुसाड, बरोबर, इज इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 आणि डेल वाय बाय डेल यू, ओके, आणि इनटू डेल यू अपॉन डेल एक्स, आणि इथे लिमिट लावायचा, ओके, लिमिट आता समजा डेल एक्स टेंड्स टू लिहाले मोठा, लिमिट डेल एक्स टेंड्स टू 0 आणि डेल यू अपॉन डेल एक्स, ठीक आहे, प्रत्येकाला डेल एक्स लिमिट लावून घुसाडून दिलो, ठीक आहे. आता ऐका का हो, इकडे ऐका. ओके, मी का लिहित आहो याच्यामध्ये या वाल्या इक्वेशनचं आपल्याला काम आहे, पटलं ना, आता काम आहे पहा, ध्यान से देखो, ठीक आहे. मी आता एकच सॉल्व करतो, काम सांगू, जागा इकडे मिटवा लागते ना, ठीक आहे. मी काय करतो पहा, इकडे पहा, येथे डेल एक्स, येथे डेल एक्स चेंज होता एक्स टेंड्स टू 0, येथे डेल एक्स आणि येथे डेल यू आहे, ये नॅचरल आहे, बरोबर, ठीक आहे. येथे डेल एक्स हे बरोबर आहे सर, पण येथे डेल एक्स येथे डेल यू आहे, तर एक काम करतो पहा, इथं मी या डेल एक्सच्या ठिकाणी डेल यू घुसाडून देऊ, चालेल, ठीक आहे. तो म्हणेल कसं, तर मी म्हणेल की फ्रॉम पा चेक करा, जसं डेल एक्स चेंज होते तसा डेल यू चेंज होते, कुठून आला, तर मी इथं लिहिन डायरेक्टली. आता हा मिटवत आहो, कुठून आला भाऊ, तर फ्रॉम 1 पहिलं घुसाडा, ठीक आहे, फ्रॉम 1, समजलं, एक स्टेप खालो डायरेक्ट लिहिलं होते, डेल एक्स होता, समजलं. आता काय होईल पहा, इकडे मी काय म्हणेन की डायरेक्ट, आता मी याला मिटवत आहो, ठीक आहे. आता मी याच्याकडे टार्च लावून पाहिजे, ठीक आहे, पाहलो, ठीक आहे. आता डेल एक्स टेंड्स टू 0, डेल एक्स टेंड्स टू डेल यू टेंड्स टू 0, डेल एक्स टेंड्स, ओ नाईस, ठीक आहे. हा आपला डावा हात आणि हा उजवा, तर मी काय म्हणेन पहा, लिमिट LHS लिमिट LHS, अरे सॉरी लिमिट लिहा तर काही लिहितो, ठीक आहे, लिमिट LHS इज एक्झिस्ट झालं, चेक करा, ठीक आहे, म्हणजे लिमिट लागला डेल एक्स टेंड्स टू 0 आणि डेल एक्स, ठीक आहे. तर मग काय होईल, देअरफॉर लिमिट LHS इज एक्झिस्ट, तर मग इथे लिहिन का लिमिट RHS आल्सो एक्झिस्ट, बस, ठीक आहे. म्हणजे लिमिट इकडे लागू पडली, लिमिट इकडे लागू पडली, पहा टाच लावून पहा, डेल एक्स डेल एक्स डेल यू, ठीक आहे, झाला. मग आता काय होईल पहा, ध्यान से देखो, ठीक आहे. आता मी इकडचा जो पार्ट आहे या कोपच्या याचा यूज करतो पहा, ऐका, किंवा इथं आता फ्रॉम बनता लिहूनच ठेवून देतो, ठीक आहे, जागा नव्हता भाऊ, ठीक आहे, फ्रॉम बनता आला. आता एक काम करता या कोपच्या, ठीक आहे. आता मी का दिमाग लागेल पहा, ठीक आहे, मी लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0, तर डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, इकडे टाच मारता, चेक कर, हा जो हा इथं दिसता, अरे सर याचा अर्थ तर dy बाय dx येते, ओ नाईस, ठीक आहे, dy बाय dx, ओ बहुत बढ़िया काम झालं, ठीक आहे, की सर याचा अर्थ dy बाय dx येते,
ओह नाईस, ठीक आहे. म्हणजे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स म्हणजेच डीवाय बाय डी एक्स येते, ठीक आहे. त्यानंतर इथे इक्वेशन नंबर 2 द्यायला पाहिजे होती. ओके, मेरे अजीज दोस्त ते चुकला होता, ठीक आहे. म्हणजे लक्षात नाही राहत कधी कधी 2 द्यायला पाहिजे, ठीक आहे, कारण 1 तर इकडे दिलं होतं ना आपण. ओके, आता काय होईल पहा, डेल्टा यू आणि डेल्टा वाय बाय डेल्टा यू. ओ कुठं डेल्टा वाय आणि डेल्टा ओ डीवाय बाय डी यू आहे, ठीक आहे. डीवाय बाय डी यू. ओ नाईस, ठीक आहे, इंटू, ठीक आहे. चेक करा की असा मला कुठं दिसत आहे. हो सर, हा पण दिसत आहे. कुठं आहे बा, हा वाला चेक करा, ठीक आहे. याचा अर्थ डी यू बाय डी एक्स म्हणजे फ्रॉम इक्वेशन 2 आणि वी हॅव टू प्रूव्ह धिस थ्योरम, ठीक आहे. एक नंबर काम आहे, ठीक आहे. आणि मी काय म्हणता, हा डेरिव्हेशन होत आहे आणि हा डेरिव्हेशन झाला, ठीक आहे. तर अशा प्रकारे बिलकुल शॉर्टकट मध्ये घेऊन देऊन मोकळा करायचा, ठीक आहे. ओके, तर बहुत ही इझी थ्योरम होती, ठीक आहे. तर बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक आहे. डिटेल बनवता झालं क्लासमध्येच होते. इतर तर थ्योरम लिहायला का व्हिडिओला थोडा वेळ द्यायला लागते, पटला ना. बाकी आपण ब्रेक के बाद पाहू, ठीक आहे.